जिभेची चव वाढेल आणि ताटाची शोभा वाढेल अशा पद्धतीची भाजी आपण पाहणार आहोत. मखाने तर हेल्दी आहेत, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आज आपण मखाना काजू करी पाहणार आहोत, ते सुद्धा अगदी हॉटेल पद्धतीची. तर घरच्या साहित्यामध्ये मस्त चमचमीत भाजी कसं करायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा ग्रेव्हीची तयारी करायची आहे. तर इथे मी 5 मध्यम आकाराचे कांदे त्याची साल काढून मधोमध कट देऊन घेतलेला आहे. 5 ते 6 बेडगी मिरची, 5 ते 6 बदाम आणि साधारण 3 चमचे इतकं मगज बी आणि सोबतच 15 ते 20 काजूच्या पाकळ्या टाकून घेतलेलं आहे. हे सगळं आता आपल्याला थोडंसं उकडून घ्यायचं आहे, जेणेकरून हे थोडं नरम होईपर्यंत. बाजूला काढून घेऊया आणि कढईमध्ये साधारण एक 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि कपभर इतकं इथे मी काजू टाकून घेतलेला आहे. हलकंसं रंग चेंज होईपर्यंत आपल्याला काजू तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडंसं रंग चेंज झालं की काढायचं, नाहीतर ते करपू शकतात. तर या ठिकाणी या पद्धतीने काजू हलकंसं रंग चेंज झालं की काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला मखाने सुद्धा परतून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तेलाचा वापर न करता तुपाचाही करू शकता तुमच्या आवडीनुसार. कपभर इतकं इथे मी मखाने घेतलेले आहेत. मखाने छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय कमी गॅसवर. इथे मखाने सुद्धा छान असं कुरकुरीत झालेलं आहे. आता ताटामध्ये काढून घेऊया. आता मखाने बाजूला ठेवूया आणि त्याचबरोबर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा उकडून घेतलेलं होतं, ते सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरला छान असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे, म्हणजेच वाटण तयार करून घ्यायचं आहे. कढईमध्ये भाजीला फोडणी देण्यासाठी साधारण 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे. 1 चक्री फूल, 1 मोठी वेलची, 3 हिरव्या वेलच्या आणि 2 चमचे इतकं आलं लसणाचं खलबत्त्यात ओबडधोबड कुटलेलं ठेचा टाकून घेतलेला आहे, म्हणजेच पेस्ट टाकून घेतलेला आहे. या सगळ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर 1 तमालपत्र तोडून टाकलेला आहे. 1 दालचिनीचा तुकडा ते सुद्धा तोडून टाकलेला आहे आणि सोबतच 2 मध्यम आकाराची टोमॅटो त्याला चॉपरला असं थोडंसं ओबडधोबड फिरवून घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. टोमॅटो छान पिकलेले घ्यायचे, म्हणजे छान रंग भाजीला छान येतो. तर या ठिकाणी याचा आंबटपणा जाईपर्यंत साधारण मिनिटभर इतकं कमी गॅसवर परतून घेतलेलं आहे. सोबतच पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर साधारण अर्धा चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला टाकून घेतलेला आहे आणि चमचाभर धने पावडर, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याचे पूड टाकलेले आहे. बेसिक जे मसाले आहेत पावडर मसाले ते टाकून घेतलेले आहे. पावडर मसाले मिक्स करून घेतलेला आहे. 1 मिनिट परतून घेतल्यानंतर तयार करून घेतलेली जी कांद्याची ग्रेव्ही होती ते यामध्ये टाकून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी साधारण अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. झाकण लावूया आणि थोडंसं 5 मिनिटं वाफून घेऊया. कमी गॅसवर वाफायचं, मधात 1 ते 2 वेळेस काढून मिक्स करत राहायचं, जेणेकरून करपणार नाही. आणि सोबतच यामध्ये टाकत आहे मखाने आणि काजू. आता हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं. लगेचच पाणी टाकायची घाई करायची नाही. चवीपुरतं मीठ, 2 चमचे इथे मी कसुरी मेथी थोडंसं तव्यावर छान असं भाजून घेतलेलं होतं ते चुरून टाकलेलं आहे. झाकण लावून वाफून घेतलेलं आहे. तेल साईडला सुटू लागलं की त्यावेळेस आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी. तर भाजी ही थोडीशी लपतपी अशी असते, जास्त अशी पातळ अशी नसते किंवा घट्टही नसते. थोडीशी प्लेटमध्ये वगैरे ठेवायसारखी ही भाजी असते. तर मी ग्लासभर पाणी गरम करून टाकलेलं आहे. थंड पाणी टाकू नका, गरम पाणी टाका, म्हणजे भाजी पटकनी होते आणि भाजीला चव छान येते. आणि सोबतच इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. भाजी 1-2 मिनिटासाठी आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे. आता यावर तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये चमचाभर तेल आणि त्याचबरोबर 1 चमचा बटर टाकून घेतलेला आहे. बटर म्हणजेच लोणी टाकून घेतलेले, लोणी करपू नये म्हणून तेलाचा वापर केलेला आहे. आणि सोबतच इथे मी 8 ते 10 लसूण पाकळ्या कट करून घेतलेला आहे, ते टाकून घेतलेलं आहे. आता थोडंसं लसूण लालसर झालं की यामध्ये अर्धा चमचा इतकं बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, फक्त भाजीला रंग छान येण्यासाठी. आता हे तडका भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि झाकण लावूया आणि याचा छान फ्लेवर भाजीमध्ये उतरेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर इथे भाजी छान शिजल्या गेलेली आहे, तेल साईडला सुटलेलं आहे, याचाच अर्थ मस्त खमंग चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे. तर हॉटेल पद्धतीची ही भाजी घरच्या साहित्यामध्ये तुम्ही देखील करू शकता. नक्की ट्राय करून पहा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपीज पाहायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार.